हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे की छोटी झालेली बाही वाढवायची कशी. तर ही बाही छोटी म्हणजे अर्धा मीटर माझ्याकडे हा कापड होता, हे बघू शकता तुम्ही. तर असा छान कापड आहे बघा, हा किती सुंदर कापड आहे. तर हा कापड माझ्याकडे अर्धा मीटरच होता आणि त्यामधून मला ब्लाऊज काढायचं होतं, कारण माझ्याजवळ एक साडी आहे ना, हा पीस अगदी मॅचिंग होत होता. तर खूप तर मला वाटलं की याचं ब्लाऊज शिवल्यानंतर खूप छान दिसेल. तर मग मी काय केलं की अर्धा मीटर तर अर्धा मीटर म्हटलं, पण याचा आपण ब्लाऊज शिवायचं. हे बघा, मागचा पार्ट मी काढला, व्यवस्थित निघाला. त्यानंतर बघा, जे समोरचा पार्ट आहे ना, त्याला बघा मी अशा प्रकारे वेगळी कटोरी केली, म्हणजे दुसरा कापड लावलेला आहे मैत्रिणींनो, अशा प्रकारे दिसते तुम्हाला. तर वेगळा कापड लावून आणि बघा, एक कटोरी वेगळ्या कापडाने. आणि हा कापडसुद्धा माझ्याकडे पुरेसा नव्हता मैत्रिणींनो, त्यामुळे बघा मला मग यातूनच थोडासा कापडाने अर्धी कटोरी काढावी लागली, हे बघू शकता. आणि त्यानंतर मग हा थोडासा कापड लावून असे दोन कापड मिक्स करून मी हे बघा एक कटोरी तयार केलेली आहे. तर ही कटोरी कशी तयार करायची, अशा प्रकारे कमी कापडामध्ये आपण असं ब्लाऊज कसं बसवायचं, याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर तशी मला कमेंट करा. मी अशा प्रकारे नक्की एखादं ब्लाऊज तुम्हाला शिवून नक्की दाखवेल. तर बघा, अशा प्रकारे मी शिवला आहे आणि त्यामुळे बघा कापड एकदम मला कमी म्हणजे बाहीसाठी खूप कमी शिल्लक होता बघा. तर बाहीसाठी माझा 3.5 इंचाचा हा कापड निघाला. म्हणजे ही जी बाहीची उंची आहे ना, ती 3.5 इंचाचीच आहे. तर मला पाहिजे तयार उंची पाहिजे बघा 4.5, म्हणजे 4.5 इंचाची बाही मला तयार पाहिजे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, तर बघा, म्हणजे ह्या छोट्या बाहीची आपल्याला उंची कशी वाढवायची, हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला बाहीची उंची कशी वाढवायची हे सांगणार आहे. त्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला मैत्रिणींनो, आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मैत्रिणींनो, आपल्याला बाहीच्या बघा दंडघेराच्या ठिकाणी आपल्याला तेथे लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा, माझं माप भरत आहे बघा 15 इंच. तर मी त्यासाठी घेतला आहे बघा कॅनव्हास. तर जो ब्लाऊजमध्ये आपण यूज करतो ना, तोच कॅनव्हास इथे घ्यायचा आहे. तर बघा, मी असा माझ्याकडे ब्लाऊजमध्ये शिल्लक राहिलेला कॅनव्हास होता, तर तोच शिल्लक राहिलेला कॅनव्हास मी घेतलेला आहे. तर बघा, तेथे मी 15 इंच म्हणजे 15 इंचाच्या अशा 2 पट्ट्या मी तेथे आखून घेत आहे. तर बघा, एक पट्टी 1.5 इंचाची. तर अशा प्रकारे 15 इंचावर मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर बघा 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. एक मार्किंग आपल्याला 1.5 इंचावर आणि दुसरं मार्किंग त्याच्यासमोर आपल्याला अजून 1.5 इंचावर, अशा प्रकारे 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि त्या मार्किंगनेच आपल्याला सरळ अशा रेषा आखून घ्यायच्या आहे. आणि त्या रेषा आपल्याला म्हणजे तेवढा कापड आपल्याला तो कॅनव्हास पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे बघा. तर हा कॅनव्हास मी कशासाठी घेतला आहे, तर म्हणजे खूप छान अशी आपली बाहीची म्हणजे जी आपण उंची वाढवणार आहोत ना, तर त्यासाठी हा आपलं कॅनव्हास पेपर यूज होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. तर हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. आणि आपल्याला बाही 1 इंच वाढवायची आहे. मला बाही 1 इंच वाढवायची आहे, पण त्यासाठी मी अर्धा इंच मार्जिन, अशा प्रकारे मी 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या कट केल्या. तर मी आता घेतला ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस बघा, बाहीला मॅचिंग होईल असा मी हा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला दोन्ही साईडला मी अशा 2 कॅनव्हासच्या पट्ट्या ठेवून घेत आहे. तर कॅनव्हासपेक्षा डबल आपल्याला म्हणजे कॅनव्हासपेक्षा डबल माप घेऊन आपल्याला या कापडाच्या पट्ट्या कट करायच्या आहे. म्हणजे बघा, 1.5 इंचाचा कॅनव्हासची पट्टी आहे, तर 3 इंचाची आपल्याला कापडाची पट्टी कट करायची आहे. त्यामुळे मी जवळजवळ न ठेवता अशा दूर ठेवल्या, जेणेकरून आपल्याला मध्ये जे मार्जिन आहे ना 1.5 इंचाचं ते मिळेल. तर हे बघा, समोर मी 1.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग केलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा दुसऱ्या पट्टीच्या समोर मी अशा प्रकारे 1.5 इंचावर मार्जिन केलं. तर हे बघा, आता आपल्याला दोन्ही अशा त्या मार्जिनच्या हे बघा सरळ रेषेत आपल्याला अशा रेषा आखून पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. तर एक्स्ट्राचा कापड वगैरे असला ना, तर पट्टीच्या मागचा, तर तो सुद्धा मी आता कट करून घेतला आणि व्यवस्थित अशा सरळ पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहेत. तर बघा, आता आपल्याला कापडाच्या 3 इंचाच्या पट्ट्या मिळालेल्या आहेत. तर त्यानंतर बघा, आता कॅनव्हास पेपर आतमध्ये टाकून आपल्याला जी कापडाची पट्टी आहे ना, ती अशी दोन्ही टोक आपल्याला एकत्र येईल अशा प्रकारे वरती हे बघा फोल्ड करून घ्यायचे आहे. तर हे बघा, कापड फोल्ड केल्यानंतर कापडाचे दोन्ही टोक आपल्याला एकाच दिशेने मिळेल अशा प्रकारे आता तेथे दोन्ही पट्ट्यांवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
तर बघा मी आता अशा प्रकारे दोन्ही पट्ट्यांवर शिलाई मारून तयार करून घेते. तर बघा आता माझ्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर मी खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि आतमध्ये कॅनव्हास अशा प्रकारे दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता आपल्याला घ्यायची आहे बघा बाही. तर बाही घेतल्यानंतर बघा आता बाहीचे जे दोन्ही पार्ट आहेत ना, म्हणजे फ्रंट पार्ट मी आता समोरासमोर ठेवून घेतले, म्हणजे सरळ बाही समोर आणि उलटी बाही आतमध्ये. तर बघा आपल्याला बाही सरळ घ्यायची आहे, त्यावरती आपल्याला पट्टी ठेवायची आहे बघा अशा प्रकारे. तर बघा 1.5 इंचापैकी 1.25 इंच मी बाहीसाठी मार्जिन ठेवलं आणि त्यानंतर जे 1/2 इंच आहे ना उर्वरित, तेथे मी शिलाई मारून घेणार आहे बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी आता दोन्ही बाह्यांवर शिलाई मारून घेते. तर आता काय करायचं आहे, जी आतमधली शिलाई आहे ना, तर आता आपल्याला ही पट्टी आपल्याला सरळ म्हणजे पलटवून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे पलटवल्यानंतर बघा जी शिलाई आहे ना, ती आपल्याला जर आतमध्ये पट्टीवर ठेवून आपण जर दाबटीप दिली तर ही पट्टी आहे ना अधिक जाडी होईल, कारण आपण आतमध्ये कॅनव्हास पेपर वापरलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जी शिलाई आहे ना ती बाहीच्या कापडावरच ठेवून आपल्याला तिथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे 1/2 इंचावर. हे बघा अशा प्रकारे वरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ती पट्टी आहे ना म्हणजे पट्टीचा कापड उभा होणार नाही. आणि अशा प्रकारे मी आता बघा दोन्ही पट्ट्यांवर दाब शिलाई मारून घेते. आणि त्यानंतर बघा आपल्याला दोन्ही साईडला लेस लावून घ्यायची आहे त्या दोन्ही पट्ट्यांवर. हे बघा तर जी मी लेस गळ्याला लावलेली आहे ना, तीच मी बाहीसाठी यूज करणार आहे, म्हणजे कुठेही वेगळी वगैरे दिसणार नाही आणि खूप सुंदर असा लूक येईल. तर हे बघा वरच्या साईडने बघा पट्टीवर वरच्या साईडने म्हणजे कापड आणि पट्टी अशा त्या मध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे जी शिलाई आहे ना ती आपल्याला ती कुठेही दिसणार नाही आणि असं वाटणारही नाही की ही वेगळी पट्टी लावलेली आहे म्हणून. आणि त्यानंतर बघा दुसरी लेस आपल्याला खालच्या साईडने लावून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी आता दोन्ही बाह्यांवर लेस लावून घेते आणि दोन्ही बाह्या तयार करून घेते. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे. तर बघा किती सुंदर असा लूक आलेला आहे आणि कोणी म्हणणारसुद्धा नाही की ही बाही वाढवलेली आहे म्हणून. तर हे बघू शकता आपण येथे आतमध्ये आपण कपडाच्या आतमध्ये कॅनव्हास वापरल्यामुळे येथे असा थिकनेसपणा आलेला आहे, त्यामुळे ही आपली बाही अगदी खूपच म्हणजे सुंदर दिसणार आहे. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, आणि मला 4.5 इंचाची बाही तयार हवी होती बघा. तर 4.5 इंच हे बघू शकता आपलं पूर्ण असं परफेक्ट म्हणजे 4.25 इंच आलेलं आहे. तसं तर हे बघू शकता 4.25 इंच आलेलं आहे. तर मला 4.5 इंचाची पाहिजे, तर त्यामधून बघा मी असं 1/2 इंचावर मार्किंग करून येथून आपण शिवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली बाही अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे, म्हणजे कुठेही कमी जास्त नाही, काही नाही. तर अशा प्रकारे ही आपली बाही तयार झालेली आहे बघा. तर दुसऱ्या बाहीचं सुद्धा तुम्हाला माप दाखवून देते मी. तर हे बघू शकता, हे बघा येथे सुद्धा 4.25 आलेला आहे. हे जॉईंट करेल ना, तर तेवढं 1/2 इंच मला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे. बाकी 4.5 इंचाची माझी तयार बाही होईल. तर अशा प्रकारे हे बघा, तर अशा प्रकारे हे आपली बाही तयार होणार आहे. तर बघा किती सुंदर असा लूक आलेला आहे. ब्लाऊज घातल्यानंतर ही बाही खूप छान दिसेल. तर आजची आयडिया तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, म्हणजे छोटी बाही अशा प्रकारे मी वाढवलेली आहे. तर ही आयडिया तुम्हाला जर आवडली असेल, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.